टीपी, डीपी, आरपी रोड आणि ट्रॅफिक समस्या. प्रत्येक शहरातील सगळ्यात ज्वलंत समस्या म्हणजे ट्रॅफिक. शहरात होणाऱ्या ट्रॅफिक जामचं कारण म्हणजे महानगरपालिकेच्या कागदावर असलेले आणि वर्षानुवर्ष रखडलेले रस्ते. डेव्हलपमेंट प्लॅन रोड, रिजनल प्लॅन रोड अथवा टीपी स्कीम मधील रोड याचाच अर्थ सध्या उपलब्ध रस्त्यांना पर्यायी वाहतुकीची सोय म्हणून नव्यानं तयार करायचे रस्ते असा होतो. कोणत्याही डेव्हलपमेंट प्लॅन मधील नकाशे पाहिल्यास वर करणी हे रस्ते अतिशय सुनियोजित वाटू शकतात, पण प्रत्यक्षात त्यातील 50% रस्ते सुद्धा तयार झालेले नाहीत. डीपी रोड नुसताच कागदावर असतो. या डीपी रोडवर धार्मिक स्थळ बांधणं, झोपड्या टाकणं, बेकायदेशीर प्लॉटिंग करणं अशा समाज विघातक कृती करून जमिनी निम्म्या दरात आपल्या पदरात पाडून घेण्याची पद्धत काही समाजकंटकांनी पाडलेली आहे. आणि हेच समाजकंटक अनेकदा टीपी रोडचं काम रखडवण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडतात. रस्त्याच्या मध्यभागी बांधलेली धार्मिक स्थळं, घरं यांना शासनानं हात लावल्यास गाव गोळा करून हे समाजकंटक विरोध करतात आणि गरिबांचे हाल होत असल्याची आवई उठवतात. अशा वेळी काय, शासन हतबल होतं आणि त्यांना माघार घ्यावी लागते. आता या सगळ्यावर उपाय म्हणून MSDAनं अशी मागणी केलेली आहे की जे डीपी रोड नकाशावर दाखवले गेलेले आहेत त्या रस्त्यांची शासकीय फी भरून टीपी फायनल झाल्यापासून 1 वर्षाच्या आत जागेवर मार्किंग करून द्यावी, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला अतिक्रमणासारख्या त्रासांना सामोरं जावं लागणार नाही. सरकारनं वेळेत जॉईंट मेजरमेंट शीट तयार केली तर शेतकऱ्याला किंवा जमीन मालकाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि महानगरपालिकेची जबाबदारी सुद्धा पूर्ण होईल. डीपी रोड वेळेत तयार न होण्याची आणखीन बरीच कारणं आहेत. जसं जागा मालकांना जागेचा मोबदला नक्की कधी मिळणार याबद्दल काहीही माहिती नसतं. काही प्रकरणामध्ये हा कालावधी तर 20 वर्षांपर्यंत गेलेला आहे. खरंच लोकांच्या सहनशीलतेचा हा कडेलोट आहे. महापालिका मोबदला 2 प्रकारे देते, TDR नाहीतर कॅश. TDR देण्यामध्ये कच्चा आणि पक्का TDR हे कायद्याच्या कोणत्याच पुस्तकात न दिसणारे घोळ करून महानगरपालिकेनं आजवर प्रचंड रोष उडवून घेतलेला आहे. मुळात महानगरपालिका ही डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. तिनं जागा मालकांच्या वंशावळी काढून त्यानुसार TDR वाटप करण्याचा काहीही संबंध येत नाही. MSDA तर्फे नगर विकास खात्याला निवेदन दिलेलं आहे की राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, PMRDA आणि सर्व संस्थांनी त्यांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व डीपी रोडचे मार्किंग 1 वर्षात पूर्ण करून द्यावे आणि मोजणीपासून 48 तासात TDR म्हणजेच DRC सर्टिफिकेट जागा मालकाला ऑनलाईन उपलब्ध करून द्यावे. तेव्हाच पालिकेची जबाबदारी पूर्ण होईल. TDR विकताना त्या कुटुंबाची वंशावळ खातरजमा करून विकावा, जेणेकरून कुणी जर कोर्टात गेलं तर डीपी रोड अडवू शकणार नाही. ज्या ठिकाणी कॅश द्यावी लागेल तिथं बजेट नाही हे ठरलेलं कारण पालिका देते आणि मग अशा मालकांना क्रेडिट नोट सिस्टीम चालू करावी. क्रेडिट नोट देऊन सदर व्यक्ती पालिकेच्या हद्दीत काम करणाऱ्या डेव्हलपरकडे ऑफिस, दुकान, निवासी गाळा खरेदी करू शकेल. कृती इतकं बोलकं जगात दुसरं काहीही नाही आणि म्हणूनच पब्लिक सेक्टरमध्ये अशा आधुनिक पर्यायांचा वापर सुचवून MSDAनं सरकारी कारभार सुरळीत आणि लोकाभिमुख करण्याचा विडाच उचललेला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं MSDA कार्यरत राहील यात आता तिळमात्र शंका नाही.